मित्रांनो, टाटा मोटर्स या कारवरती अनलिमिटेड किलोमीटरची वॉरंटी सांगते आणि सगळेजण तेच सांगतात, पण खरं काय आहे ते कोणच सांगत नाही, जे मी या तुम्हाला लॉंग व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ऑटो हेल्पर मराठीला सबस्क्राईब आत्ताच करा। मित्रांनो, ही आहे टाटा नेक्सॉन 45 किलोवॉट आवर बॅटरी पॅकवाली गाडी आणि यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड किलोमीटरची वॉरंटी कंपनीने क्लेम केलेली आहे। तसं तर टाटा मोटर्सच्या प्रत्येक गाडीमध्ये अनलिमिटेड वॉरंटी जी आहे ती दिलेली आहे। ही बॅटरी वॉरंटी 3 पार्टमध्ये डिवाइड होते। नंबर 1 मोटर, नंबर 2 होल व्हेकल आणि नंबर 3 हाय व्होल्टेज बॅटरी। आता सगळ्यात पहिल्यांदा व्हेकलवरती किती वॉरंटी मिळते ते जाणून घेऊया। मित्रांनो, व्हेकलवरती तुम्हाला 1,25,000 किलोमीटर किंवा 3 वर्षाची वॉरंटी कंपनीने क्लेम केली आहे। त्याच्यामध्ये सगळे इलेक्ट्रॉनिक पार्ट्स येतात जे पण व्हेकलमध्ये येतील, मोटर आणि बॅटरी सोडून। पुढची वॉरंटी सांगण्याआधी गाडीचे छोटे छोटे फीचर्स जे आहेत ते तुम्हाला सांगतो। Nexon.ev मध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे मॉडेल्स आहेत। 12.5 लाख रुपयांपासून या गाडीची बेस व्हेरियंटची किंमत सुरू होते। एक शोरूम सांगतोय, ऑन रोड वेगळी वेगळी असते प्रत्येक जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये, आणि टॉप व्हेरियंटची प्राइस 17,69,000 रुपयांपर्यंत जाते। मित्रांनो, या गाडीची लांबी 3.9 म्हणजे 2995 mm आहे आणि जर ग्राउंड क्लिअरन्स बघितला तर जी 30 किलोवॉट आवर बॅटरी पॅकवाली गाडी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 205 mm चा ग्राउंड क्लिअरन्स मिळतो, पण या कारमध्ये तुम्हाला 190 mm चा ग्राउंड क्लिअरन्स मिळतो, जो की सफिशियंट आहे। आता मंडळी, यामध्ये ना जो टर्निंग रेडियस आहे तो आहे 5.3 मीटरचा, ज्यामुळे गाडी तुम्ही सिटीमध्ये देखील आरामशीर वळू शकता आणि याच्यामध्ये 360 डिग्री कॅमेरा दिला आहे, त्यामुळे अजून सोपं होतं। 16 इंच व्हील दिलेले आहेत आणि चारही चाकांना तुम्हाला डिस्क ब्रेक बघायला मिळतो आणि हा डिस्क ब्रेक खूप स्मार्ट आहे। यामध्ये असं फीचर आहे, समजा पाणी लागलं डिस्कला तर तिथे फेल होण्याचे चान्सेस असतात, म्हणून छोटी पाण्याची लेअर क्रिएट होऊ नये म्हणून ब्रेक जे आहेत ते थोडे थोडे लागतात, ज्याच्यामुळे ते पाणी सरकत जातं आणि ज्यावेळेस तुम्हाला एकदम अर्जंट ब्रेकिंगची गरज असते त्यावेळेस ते ब्रेक लागतात, ज्यामुळे गाडीचा ब्रेकिंग सिस्टीम फेल होत नाही। या कारची फ्रंट डिझाईन तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये प्रोजेक्टर हेडलॅम्प्स येतात LED मध्ये आणि ऑटो हेडलॅम्प्स आहेत आणि फॉग लॅम्प देखील याच्यामध्ये दिलेले आहेत। आता यामध्ये कनेक्टेड DRL जी आहे ती देखील तुम्हाला टॉप व्हेरियंटमध्ये दिली जाते। रिअर डिझाईन बघता, याच्यामध्ये कनेक्टेड टेल लॅम्प दिली जाते। यामध्ये 390 लिटरचा बूट स्पेस दिला जातो। CNG प्रमाणे तुम्हाला याच्यामध्ये अजिबात बूट स्पेससाठी कॉम्प्रोमाइज करावं लागत नाही आणि याच्यामध्ये स्टेपनी देखील प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे कंपनीतर्फे, ही एक चांगली गोष्ट आहे। आणि पाठीमागे जर तुम्ही पाहिलं तर इथे हिडन वायपर दिलेला आहे आणि डिफॉगर देखील याच्यामध्ये दिलेला आहे। शार्क फिन अँटेना मिळतो आणि यामध्ये तुम्हाला सनरूफ देखील ऑफर केलेला आहे। मित्रांनो, सनरूफ जे आहे ते तुम्हाला टॉप व्हेरियंटमध्ये नवीन अपडेटेडमध्ये पॅनोरामिक सनरूफ कंपनीने दिलेलं आहे। मित्रांनो, गाडीचा डॅशबोर्ड बघताय, एकदम मस्त दिलेलं आहे, एकदम प्रीमियम वाटतंय। सॉफ्ट टचचा यूज केलेला हार्ड मटेरियल देखील आहे आणि जर तुम्ही पाहिलं तर इथे जो सिनेमॅटिक डिस्प्ले हा आहे 12.3 इंचचा, याच्यासोबत 9 JBLचे स्पीकर पेअर केलेले आहेत, भन्नाट वाजतात। ड्रायव्हर डिस्प्ले देखील तुम्हाला एकदम मोठा दिलेला आहे। लेफ्ट साईडला रेंज मिळते, राईट साईडला तुम्हाला किलोमीटर मिळतं आणि ही थीम देखील तुम्ही चेंज करू शकता। आणि इथे बॅटरी जी आहे ती तुम्हाला कळते। इथे पेडल शिफ्टर दिलेले आहेत, 2 स्पोक स्टेअरिंग व्हील दिलेला आहे, हे पेडल शिफ्टर आहेत। कंट्रोल्स तुम्ही बघू शकता आणि हे ॲडजस्ट करता येतं हे स्टेअरिंग व्हील, जे की अशा प्रकारे। आता जर तुम्ही इथे पाहिलं तर हे पेडल शिफ्टर दाबल्यानंतर राईट साईडला बघा, तुम्हाला इथे समजेल की पेडल शिफ्टरने रिजन मोड जे आहे ते तुम्ही ॲडजस्ट करू शकता, त्यासाठी हे दिलेलं आहे। इथे जर पाहिलं तुम्ही तर सगळे टच बेस कंट्रोल दिलेले आहेत। इथे तुम्हाला चार्जिंगची सुविधा, बाय द वे अशा प्रकारची की तुम्हाला या गाडीमध्ये प्रोव्हाइड केली जाते। इथे 12 वोल्ट चार्जिंग सॉकेट टाईप A आणि टाईप C दिलेला आहे। इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, ऑटो होल्ड आणि मोडचं इथे सिलेक्टर दिलेलं आहे। इको, सिटी आणि स्पोर्ट असे 3 ड्राईव्ह मोड्स यामध्ये मिळतात। वायरलेस चार्जिंग पॅड, हँडरेस्ट, यामध्ये कप्पा दिलेला आहे। जर तुम्ही पाहिलं तर डॅशबोर्ड एकदम भन्नाट आहे। यामध्ये हे जे ORVMs आहेत ते इलेक्ट्रिकली ऑपरेटेड आहेत। यामध्ये जर तुम्ही ही ट्रिम पाहिली तर याच्यावरती तुम्हाला स्पीकर ग्रिल, त्याचसोबत इथे आतमध्ये जे आहे ते तुम्ही इझिली एक बॉटल ठेवू शकता आणि इथे पॉकेट होल्डर दिलेला आहे। मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला सगळे कंट्रोल्स दिलेले आहेत। सॉफ्ट टच मटेरियल या ठिकाणी यूज केलेलं तुम्हाला बघायला मिळतं। ड्रायव्हर सीट तुम्ही मॅन्युअली ॲडजस्ट करू शकता आणि या ठिकाणी तुम्हाला व्हेंटिलेशनचा देखील पर्याय दिलेला आहे। ॲडजस्टेबल हेडरेस्ट मिळतात, अशा प्रकारे फ्रंट कॉकपिट देण्यात आलेला आहे। आता मंडळी, यामध्ये एक गोष्ट राहिली ती म्हणजे 360 डिग्री कॅमेराची क्लिअरिटी मी तुम्हाला दाखवली नाही, तर ती या ठिकाणी तुम्ही बघू शकता। डिस्प्लेच्या क्वालिटीची किंवा कॅमेराची क्लिअरिटी एकदम भन्नाट आहे आणि टच रिस्पॉन्स देखील तुम्हाला एकदम चांगला मिळतो। यामध्ये मला ग्लिच जाणवलं नाही, मी ही 400-500 किलोमीटर आत्तापर्यंत गाडी रन केलेली आहे त्याच्यामध्ये, आणि ओव्हरऑल कुठेच काही प्रॉब्लेम या गाडीमध्ये तरी मला आलेला नाही। बाकी यामध्ये तुम्हाला Arcade.ev हा ऑप्शन दिलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही गेम्स खेळू शकता। बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये दिल्या आहेत, ते तुम्ही इंटरनेटवर सर्च करू शकता। रिअरला देखील तुम्हाला एकदम उत्तम स्पेस दिलेली आहे। ॲडजस्टेबल हेडरेस्ट दिले जातात, आर्मरेस्ट दिलेला आहे, 3.3 सीट बेल्ट्स मिळतात
आयसोफिक्स अँकर्स दिलेले आहेत आणि अंडर थाय सपोर्ट देखील एकदम उत्तम प्रोव्हाइड केलेला आहे मित्रांनो. मध्ये हंप नाही आहे. मोठा बॅटरी पॅक असून देखील या ठिकाणी स्पेस एकदम मस्त मॅनेज केलेली आहे. रिअर AC वेंट दिलेले आहेत, चार्जिंग सॉकेट दिलेला आहे आणि रिअरला तुम्ही बघू शकता ओव्हरऑल चांगला व्ह्यू तुम्हाला इथे मिळतो मित्रांनो. यामध्ये सनरूफ दिलेलं आहे. अपडेटेड वेरियंटमध्ये तुम्हाला पॅनोरामिक सनरूफ मिळतं. ऑटो डिमिंग IRVM आहे तो आणि पाठीमागून तुम्हाला ही गाडी जी आहे ती अशा प्रकारे विजिबल असेल. या गाडीचा दुसरा पार्ट जो सगळ्यात महाग असेल ते म्हणजे मोटर. आणि ह्या गाडीमध्ये तुम्हाला मोटरवरती वॉरंटी दिलेली आहे 8 वर्ष किंवा 1,60,000 किलोमीटर. मित्रांनो यामध्ये 106 किलोवॉटची मोटर दिलेली आहे जी 215 NM टॉर्क जनरेट करते. 8.9 सेकंड्समध्ये 0 ते 100चे स्पीड अचीव केले जाऊ शकते. म्हणजे इतकं स्पीड तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. आता सगळ्यात मोठा विषय ते म्हणजे हाय व्होल्टेज बॅटरी पॅक ज्याच्यावरती लाईफ टाईम वॉरंटी कंपनीने म्हटलेली आहे. आता मित्रांनो इथे कंपनीने लाईफ टाईम वॉरंटी म्हणजे 15 वर्षाची वॉरंटी त्या बॅटरी पॅकवरती दिलेली आहे आणि अनलिमिटेड किलोमीटरची वॉरंटी तुम्हाला मिळते. आता अनलिमिटेड किलोमीटर म्हणजे खरंच तिथे अनलिमिटेड किलोमीटर आहे. फक्त 15 वर्ष ज्या दिवशी तुमची गाडी RTOमध्ये रजिस्टर होईल त्यानंतर 15 वर्ष तुम्हाला त्या बॅटरीवरती वॉरंटी मिळणार आहे. त्याला कंपनी अनलिमिटेड वॉरंटी म्हणते. आता समजा तुमच्या मनात हा प्रश्न नक्की आला असेल की सेकंड ओनरला ही वॉरंटी ट्रान्सफर होते का. तर मित्रांनो सांगायला आनंद होतोय की टाटा मोटर्सने अशी सुविधा दिलेली आहे. तुम्ही सेकंड ओनरला देखील ही वॉरंटी ट्रान्सफर करू शकता. फक्त गाडी ट्रान्सफर करताना टाटा मोटर्सला एकदा तुम्हाला नोटिफाय करायचं आहे की ओनरशिप ट्रान्सफर होते. म्हणजे नवीन ओनरचं नाव तिथे जोडलं जाईल आणि वॉरंटीला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. वॉरंटी कधी क्लेम होणार नाही हे मी तुम्हाला पुढे सांगतो. पण यामध्ये 2 बॅटरी पॅक तुम्हाला ऑफर केलेले आहेत. एक म्हणजे 30 किलोवॉट आवरचा बॅटरी पॅक, नंबर 2 45 किलोवॉट आवरचा बॅटरी पॅक. आता ही कार आहे 45 किलोवॉट आवर बॅटरी पॅकवाली. याच्यामध्ये तुम्हाला 489 किलोमीटरची रेंज मिळते. ऑन रोड तुम्हाला 350 ते 400 किलोमीटर मिळते आणि ओव्हरऑल बघायला गेलं तर चालवण्याच्या स्टाईलवरती ती ओव्हरऑल रेंज जी आहे ती ऑन रोड तुम्हाला मिळते. बाकी ह्या गाडीमध्ये तुम्ही फास्ट चार्ज करू शकता. फक्त 15 मिनिटामध्ये तुम्ही फास्ट चार्जरवरती लावली तर 125+ किलोमीटरची रेंज तुम्हाला या गाडीच्या बॅटरीमध्ये भरलेली बघायला मिळेल. हे तर झालं चला हे सगळं फास्ट किंवा अट्रॅक्ट करणारं. पण रिअलमध्ये काय सिनारिओ असेल तर मित्रांनो 60 किलोवॉट आवरचा DC फास्ट चार्जर जर तुम्ही वापरला तर तिथे 10% ते 80% गाडीची बॅटरी चार्ज होईल 40 मिनिटांमध्ये. तर होम चार्जरवरती यामध्ये ना AC चार्जर जी केबल येते त्या केबलमध्ये जर बघितलं तर ती लावली तर गाडी 17 तास 36 मिनिटांमध्ये फुल चार्ज होते. 15 अँपियरचा जो घरचा प्लग आहे त्याच्यावरती. आणि त्याच्यामध्ये देखील तुम्हाला एक फास्ट AC चार्जर दिला जातो किंवा तुम्ही घेऊ शकता. तो 6 तास 36 मिनिटांमध्ये गाडीला चार्ज करतो. आता चार्जिंगसाठी लेफ्ट साईडला गाडीच्या सुविधा दिलेली आहे ती की बघू शकता इथे. आणि इथे दोन्ही प्रकारचे चार्जरचे ऑप्शन्स AC DCचे सॉकेट दिलेले आहेत. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टर्म्स अँड कंडिशन्स किंवा काय म्हणजे कधी तुम्हाला बॅटरी वॉरंटी मिळणार नाही. जर गाडी खालनं घासली आणि बॅटरी पॅक डॅमेज झाला वॉरंटी मिळणार नाही. जर ॲक्सिडेंट झाला त्यामध्ये बॅटरी वॉरंटी जी आहे ती क्लेम होणार नाही. त्यासाठी तुम्हाला इन्शुरन्सची गरज असेल. म्हणून इन्शुरन्स घेताना बॅटरी पॅक कवर आहे की नाही हे नक्की एकदा लक्षात घ्या. बाकी हा व्हिडिओ मला असं वाटतं की तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी ऑटो हेल्पर मराठीला सबस्क्राईब नक्की करा. काही प्रश्न असतील किंवा काही राहिला असेल माझ्याकडून कॉमेंटमध्ये विचारा. जय महाराष्ट्र.